भंडारा जिल्हा परिषदेत आज अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड करण्यात आली आहे। यात अध्यक्षपदी काँग्रेस पक्षाच्या कविता उके तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे एकनाथ फेंडर यांची निवड करण्यात आली आहे। जिल्हा परिषद अध्यक्ष हे पद अनुसूचित जमातीकरिता राखीव होते। यासाठी भाजपकडून माहेश्वरी नेवारे यांच्या नावाची जोरदार चर्चा होती। मात्र कालच नेवारे यांचा जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आले, त्यामुळे महायुतीकडे पर्याय नव्हते, म्हणून काँग्रेसच्या कविता उके यांची बिनविरोध अध्यक्षपदासाठी निवडणूक करण्यात आली आहे। तर महायुतीकडून एकनाथ फेंडर यांची उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे। हे एवढं आदिवासी समाजातलं पहिल्यांदा कोणी अध्यक्ष बनताय, काय फिलिंग्स आहेत तुमच्या, काय भावना आहे? आमच्या संघटनेचं खूप म्हणजे आदिवासी जे संघटना आहे तिची खूप याला खूप मेहनत झालेली आहे आणि खरंच त्यांनी खूप म्हणजे सहकार्य केलं आम्हाला आदिवासी संघटनेने, म्हणून मी आज या पदावर बसलेली आहे। याचं श्रेय तुम्ही नेमकं कोणाला देतात? आमचे नानाभाऊ पटोले आहेत, आमचे सर्व जिल्हा परिषद सदस्य आहेत, अप्रोडची संघटना आहे, आदिवासी संघटना आहे, त्यांना मी हे सर्वांनाच, आमचे वरिष्ठ नेते नानाभाऊ पटोले, आणखी मोहन पंचभाई आमचे अध्यक्ष, सभापती मॅडम, सर्व माझ्या लेडीज यांना मी सर्वांना सहकार्य देते की खरंच मी आज त्यांच्यापासून या खुर्चीवर बसलेली आहे। काय प्रायोरिटी आहेत कामं करण्याची, आता कुठले ठरवलेल्या प्लॅनिंग्स काही? आपल्या म्हणजे जिल्ह्यामध्ये कृषीची वगैरे खूप समस्या आहे। आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना खूप समस्या होतात। मी त्यांना कृषीविषयी म्हणजे ग्रामीण भागामध्ये त्या योजना आहेत कृषीच्या त्या पोहोचण्याचा प्रयत्न करीन। शिक्षणाच्या आणखी आरोग्याच्या वगैरे समस्या आहेत त्यासुद्धा मी ह्या करीन। ज्या कोणत्या नाविन्यपूर्ण योजना येतील त्या सर्व जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीन। काय सांगाल भाऊ? आता विजयाचा श्रेय तुम्ही नेमकं कोणाला देता? मी महायुतीला आजच्या विजयाचे श्रेय हे महायुतीला आणि महायुतीचे जे वरिष्ठ सगळे पदाधिकारी आहेत, आमचे मान्यवर सेवाने प्रफुल्लभाई पटेल साहेब आहेत, राजू जैन साहेब आहेत, आमचे लोकप्रिय आमदार राजूभाऊ कारेमोरे आहेत, त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे समस्त कार्यकर्ते आहेत, त्याचबरोबर त्यांचे वरिष्ठ परिणयजी फुके साहेब आहेत, उपेंद्रजी कोटेकर साहेब आहेत, यांच्या सर्व एकत्र सगळ्या सदस्यांना एकत्रित ठेवून हा विजय खेचून आणला, त्याबद्दल हा विजयाच्या श्रेय मी त्यांना देतो। तुमच्या नावाचाही विरोध होत होता, काय कसं निपटवलं सगळं? मी कसलाही काही निपटवलेलं नाही, पक्षाने मला जबाबदारी दिली आहे आणि मी पक्षाची जबाबदारी पार पाडतो। पण आता काँग्रेसचा अध्यक्ष आणि तुम्ही युती आणि आघाडी कसं होणार आहे आता? नाही, काँग्रेसचे जरी अध्यक्ष असला तरी ह्या जिल्हा परिषदमध्ये बहुमतात आम्ही आहोत आणि बहुमताने कामं करू। आमचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष जरी पद आज निवडणूक झाली त्यामध्ये प्राप्त झाला, परंतु उर्वरित सभापतीचे पदसुद्धा हे आमच्या महायुतीकडे असणार आणि आम्ही पूर्ण महायुतीचे सभापती आणि उपाध्यक्ष मिळून जिल्हा परिषदला आम्ही चांगल्या प्रकारे चालवू। तर उर्वरित 2.5 वर्षाच्या कार्यकाळात सामान्य जनतेची कामे सोडविण्यास प्रयत्न करणार असल्याचे निवडून आलेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी सांगितले आहे। तर येत्या 8 दिवसात सभापती पदाच्या निवडणुका पार पडतील।